नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आपली बाग आहे 6 वर्षाची. मस्तपैकी ठिबकला पाणी चालू आहे या ठिकाणी. ही बाग 6 वर्षाची आहे आणि आपण याला टप्प्याटप्प्यानं म्हणजे पहिला शेणखताचा डोस भरला. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे की रासायनिक खत म्हणजे बेसल डोस आपण जो देत असतो तर तो सुद्धा भरला. आणि आता आपली जी वेळ आलेली आहे ते म्हणजे जीवाणू देण्याची. आता ही बाग या पद्धतीनं फुटलेली आहे. आता पूर्ण एक फांदीनं फांदी या ठिकाणी फुटून आलेली आहे. त्यामुळं आता आपल्याला पूर्ण बॅक्टेरिया द्यायला काही अडचण नाही. आज आपण जो 40-20-40चा फॉर्म्युला आहे तर त्या हिशोबाने आज आपण काम करायला सुरुवात केलेली. आपण आज या पहिल्या स्टेजमध्ये कोणते बॅक्टेरिया द्यायचे किंवा कोणते जीवाणू द्यायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये कोणते द्यायचे, आणि त्या हिशोबानं आपली ही जी बाग आहे तर ती आता चांगल्यापैकी फुटलेली आहे. कुठं पाकळीगळसुद्धा झालेली आहे आणि बाकीची पाकळीगळ होणंसुद्धा बाकी आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे की याला बॅक्टेरियाची वेळ आल्यामुळं या ठिकाणी आपण आज बॅक्टेरिया घेऊन आलेलो आहेत. आणि बॅक्टेरिया कोणत्या द्यायच्या, बॅक्टेरिया किती पाण्यामध्ये द्यायच्या, त्याचबरोबर बॅक्टेरिया देण्याची स्टेज कोणती असली पाहिजे, बॅक्टेरियाच्यामध्ये कोणत्या कोणत्या मिक्स करायचे आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला जाहिरात वगैरे करायची नाही. फक्त तुम्हाला मी या ठिकाणी काउंट किती असला पाहिजे, त्याच्यानंतर आपण बॅक्टेरिया या ठिकाणी जे जुगाड केलेलं आहे ते म्हणजे फवाऱ्याचं. कारण आपली ही शेती थोडीशी दूर आहे, त्याच्यामुळं थोडंसं STP वगैरे आणायला थोडासा त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे की या जो आपला वाल आहे तर या वालपासून आपण इथे एक टॅकऑफ मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर या टॅकऑफपासून एक नळी घेतलेली पुढं आणि त्यालाच आपण काय केलेलं आहे फवाऱ्याचं जुगाड केलेलं आहे. म्हणजे आता ही फवाऱ्याची नळी त्याच्यामध्ये बसणार आणि त्याच्यानंतर आपलं हे जे द्रावण आहे कालिल्याच्या नंतर हे सुरू होणार आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये बॅक्टेरिया कोणकोणते आहेत आणि आपल्याला या स्टेजमध्ये बॅक्टेरिया कशासाठी द्यायच्यात, तोचा मुद्दा आहे की आपली फुलबागेवरती काहींची निघणं चालू आहे, काहींची बाग पूर्णतः फुटून निघालेली आहे. म्हणजे पूर्ण फांदीनं फांदी जर आपली या ठिकाणी नवती निघालेली असेल किंवा फ्लावरिंग निघालेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे की या सर्व बॅक्टेरिया द्यायच्या. परंतु ज्यांची बाग अजून पूर्ण 100% निघालेली नाही आणि बागेमधून थोडीशी छोटी कुणी येते, फ्लावरिंग अजून पाहिजे तेवढी दिसत नाही, तर त्यांनी काही बॅक्टेरिया याच्यातल्या टाळायच्यात. म्हणजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतो. मित्रांनो, आता ही जी आपल्या हातात बॉटल आहे सुरुवातीला तर ही आहे केग्रो म्हणजे पोटॅश सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आता आपल्याला काय करायचं आहे की ही एक बॉटल घ्यायची. आता तुम्ही म्हणताल की हे तर 250 ml बॉटल याने काय होणार आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय कारण हे पूर्ण काउंटवरती अवलंबून असतं. त्याच्यानंतर दुसरी जी बॉटल आहे तर ती आहे झेडग्रो म्हणजे या ठिकाणी झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर तिसरी बॉटल आहे ती म्हणजे पिग्रो म्हणजे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. त्याच्यानंतर या ठिकाणी जी चौथी बॉटल आहे ती म्हणजे एनग्रो म्हणजे एनग्रोचा अर्थ होतो की नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू म्हणजे ॲझोटोबॅक्टर असतील, ॲसिटोबॅक्टर असतील तर ते जीवाणू याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर ही परत एक बॉटल आपल्या हातात आहे आणि ती बॉटल आहे पिग्रोची म्हणजे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. मित्रांनो, फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया याच्यामध्ये 2 का दिलेले आहेत, तर या स्टेजमध्ये आपल्याला फॉस्फरस जास्त लागतो कारण गुंडी सेटिंग असेल, त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये फ्लावरिंग जास्तीत जास्त निघण्यासाठी असेल, त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये या ठिकाणी फॉस्फरसचा पुरवठा हा जास्तीत जास्त झाला तर खोडाची मजबूती, फळाची मजबूती, देठाची मजबूती, त्याच्याबरोबर पानांचा आकार, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात तर त्या फॉस्फरसच्या माध्यमातून होत असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी फॉस्फरस जास्त अवेलेबल झाला पाहिजे यासाठी 2 बॉटल त्या आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे तर हे मायकोरायझा फंगस म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जर काही प्रमाणात जर या ठिकाणी बुरशी असेल तर ती बुरशी दुरुस्त करण्यासाठी किंवा बुरशीचा नायनाट करण्यासाठी या ठिकाणी मायकोरायझा पण दिलेला आहे. परंतु मायकोरायझाचा काउंट पाहिजे तेवढा नाही. हे जास्त काम हे फूड म्हणून करत आहे म्हणजे या बॅक्टेरियाचं खाद्य आपल्या जमीन सेंद्रिय कर्ब जेवढा आपल्या जमिनीमध्ये पाहिजे असतो तर तेवढा तो सध्या नाही आहे. आणि त्याचमुळं काय केलेलं आहे की या बॅक्टेरिया मल्टिप्लाय झाले पाहिजेत आणि या बॅक्टेरिया जास्तीत जास्त आपल्या बागेमध्ये कशा वाढतील आणि त्या पूर्ण काम कसं करतील, कारण त्यांना खाद्य लागतं, त्याच्याशिवाय ते आपलं बाकीचं काम करू शकत नाही. आणि त्यांच्या शरीरामधून निघणारे एन्झाईम्स किंवा त्यांच्या शरीरामधून निघणारे वेगवेगळे ॲसिड्स तर याच्यामार्फत काय होतं आहे की पूर्ण न्यूट्रिशन हे झाडाला भेटतात. म्हणजे ॲमिनो ॲसिड असेल, फ्लुइक ॲसिड असेल, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूर्ण ॲसिड असतात तर ह्या जीवाणूंच्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि त्याच्यानंतर ते झाडाला भेटत असतात. तर त्यामुळंच आपण काय केलं की याच्यामध्ये आपल्याला रूट झोन चांगल्यापैकी हवा आहे आणि रूट झोन जेवढा
वाढेल तेवढं अन्नद्रव्य झाडं घेणार आहेत आणि हे जे उपलब्ध करून झाडाला देणार आहेत म्हणजे मुळांना देणार आहेत. तर रूट झोन आपल्याला वाढवायचा आहे. मग आपण काय केलं की हा व्यायाम घेतला आहे. आता हा व्यायाम 100 ग्रॅम घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे पूर्ण द्रावण जे आहे तर ते आपल्याला या टाकीमध्ये कालून घ्यायचं आहे. 200 लिटरचा बॅरल आहे. पूर्ण फुल भरला तरी चालेल आणि किमान कमीत कमी जर भरला तर एक 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये आपण या बॅक्टेरिया देऊ शकतो. मित्रांनो, बॅक्टेरिया कशा द्यायच्या तर आपली जी झाडं आहेत सुरुवातीला आपल्या झाडांना जे पाणी चालू आहे म्हणजे या ठिकाणी तर थोड्या वेळ जास्त वेळ पाणी चालून द्यायचं म्हणजे पूर्ण जेवढी जागा ओली होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण बॅक्टेरियाला वल हवी असते आणि वलीमध्येच बॅक्टेरिया मल्टिप्लाय होत असतात. या ठिकाणी दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या बागेमध्ये अजून वल तशीच आहे म्हणून आपण काय केलं की या ठिकाणी ड्रिप थोडा वेळ चालून देणार आहे. कारण त्याच्यानंतर खाली पूर्ण जागा ही वलीच आहे आणि त्यामुळं या बॅक्टेरिया जास्त मल्टिप्लाय होण्यासाठी एवढी अडचण येणार नाही. त्याच्यासाठीच आपण काय करतोय की आता या बॅक्टेरिया म्हणजे आता ठिबक चालून द्यायची, त्याच्यानंतर या बॅक्टेरिया सोडायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा आपण थोड्या वेळ ठिबक चालू ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ड्रिप बंद करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की बॅक्टेरियाचा काउंट किती असला पाहिजे. तर या ठिकाणी बॅक्टेरियाचा काउंट तुम्हाला दिसतोय. आता प्रत्येक कंपनी असं असेलच की त्याच्यामध्ये काउंट असेलच असं नाही आहे, परंतु आपण अनुभवानुसार सांगत असतो आणि त्या हिशोबाने या ठिकाणी 2 × 10⁻11 या ठिकाणी दिसत आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे प्रति ml म्हणजे हा घात जो आहे तो प्रति ml साठी आहे आणि त्यानुसार एका ml मध्ये जीवाणू किती येतात तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी अजून दुसरी एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी जी बॉटल दिसते तुम्हाला एनग्रो. आता एनग्रो जी बॉटल आहे तर ती आपल्याला वापरायची का नाही वापरायची हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. एनग्रो म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे जे जीवाणू आहेत तर ते जीवाणू जर तुमची बाग फुटत असेल, फ्लावरिंग अजून बाहेर यायची बाकी असेल तर एनग्रो म्हणजे नत्र जर आपण बागेमध्ये जर जास्त झालं तर या ठिकाणी तुमची बाग सरळ जाऊ शकते. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की किट देताना ही बॉटल जी आहे ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची. परंतु तुमची बाग पूर्णतः फुटून आलेली आहे म्हणजे टोटली आगरी बाहेर निघलेली, एकही डोळा खाली नाही आहे, त्याच्यातून फ्लावरिंग पण आहे, गुंडी सेटिंग चालू आहे तर 100% ही बॉटल याच्यामध्ये ॲड करा. परंतु जर तुमची बाग अजून फुटणं चालू आहे, डोळे बाकी आहेत फुटायचे आणि त्याच्यानंतर बाग थोडीशी आगरीवर वाटते तर निश्चितच ही बॉटल तुम्ही कॅन्सल करू शकता किंवा ही बॉटल नंतर गुंडी सेटिंग किंवा फळ सेटिंगच्या वेळेस आपण ही बॉटल देऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी या बॅक्टेरिया द्यायच्या आहेत. नंतर ज्यावेळेस आपण फळ सेटिंग असेल, गुंडी सेटिंग असेल, कोणत्याही अवस्थेमध्ये या बॅक्टेरिया दिल्या तर 100% आपला फायदाच होतो. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मायक्रोरायझा पण खूप महत्त्वाचा आहे, अति महत्त्वाचा आहे. दुसरा जो व्हिडिओ असणार आहे तर त्यामध्ये दुसऱ्या वेळेस बॅक्टेरिया कोणत्या सोडायच्या हे मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी करणार आहे. तोपर्यंत भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.